जे काय तुम्ही उपाययोजना केल्या त्याबद्दल काय सांगा तुम्ही? आज आपण आषाढी पालखी निमित्त रॉयल 20 पॉवरच्या आपल्या मध्ये येऊन ज्या तुम्ही दखल घेतली आषाढी पालखीची, आज आपण ह्या विठ्ठल मंदिरामध्ये विठ्ठल प्रतीक भजनी मंडळ आणि विठ्ठल मंदिर यांच्या वतीने आपण 12 महिने कार्यक्रम करत असतो. आषाढीचा हा उत्सव सगळ्यात मोठा असतो. त्याला प्रति पंढरपूर मानलं जातं. सर्वांना पंढरपूरला जाता येत नाही म्हणून पंचकृषीच्या सर्व पालख्या पंढरपूरच्या भेटीला दौंडमध्ये पांडुरंगाच्या भेटीला येत असतात. याकरता पंचकृषी आलेल्या सर्व भाविकांचे विठ्ठल प्रतीक भजनी मंडळातर्फे त्यांची फराळाची व्यवस्था, मंडपची व्यवस्था, सर्व व्यवस्था मंदिरातर्फे केल्या जाते. त्यांना कुठलाही त्रास होऊ नये. भाविकांना जवळजवळ 1 लाख लोक दर्शन मंदिरामध्ये घेत असतात. त्यांची सुविधा करण्याचं कार्य विठ्ठल प्रतीक भजनी मंडळ करतात. तुम्ही काय सांगा? या आषाढी एकादशी निमित्ताने आलेल्या सर्व वारकऱ्यांची व्यवस्थित सोय व्हावी, कोणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून याची सर्व आमचे ट्रस्ट दक्षता घेत असतं. त्याप्रमाणे यावर्षी दरवर्षी तशीच उपाययोजना करतो. यावर्षी केलेली आहे आणि यंदा पाऊस पाणी चांगलं झाल्यामुळे सर्व येणारा वर्ग पालखीतल्या बरोबर आले, सर्व ग्रामस्थ मंडळी सर्व खुश आहेत आणि ते देवाकडे बरोबरून मागतात की असंच अजून पाऊस पडू दे आणि सर्व कल्याण होऊ दे, एवढी ईश्वर चरणी प्रार्थना. तुम्ही काय सांगा? आज आषाढी एकादशी निमित्त हा जो भक्तांचा महापूर आहे त्यांची सगळी सुविधा करण्याचं कार्य हे आमचं मंडळ करत असतं. परंतु संत निरंकारी मंडळ आणि आदित्य बापू यांचे दोन्ही मंडळ आम्हाला अनेक वर्षापासून सहकार्य करतात. अनेक वर्षापासून ते माऊली भक्तांना लाईनीमध्ये शिस्तीमध्ये दर्शन द्यायचा प्रयत्न करतात. हे फार उपक्रम फार अनोखा आहे आणि त्यांना खूप खूप धन्यवाद.